तर विद्यार्थ्यांची कामगिरी समाधानकारक नसल्यामुळे तिच्या पाहणीसाठी शिक्षक एक चाचणी तयार करतात. ते पुढीलपैकी कोणत्या पद्धतीचा आधार घेतात? तर बघा, विद्यार्थ्यांची कामगिरी समाधानकारक नाहीये म्हणजे विद्यार्थी शिक्षणामध्ये वीक आहेत किंवा त्यांना शिकवलेलं समजत नाहीये. तर ते का समजत नाही हे समजून घेण्यासाठी शिक्षक स्वतः एक चाचणी तयार करतात. तर त्या पद्धतीला ती चाचणी तयार करताना ते कोणत्या पद्धतीचा आधार घेतात? तर बघा, एक आहे कौशल्य चाचणी, 3 आहे कामगिरीची चाचणी आणि 4 आहे समग्र चाचणी. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उपचारात्मक चाचणी, डायग्नोस्टिक टेस्ट हे याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे आपण याच्यामध्ये काय करू शकतो तर विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्याच्यावरती आपण उपाययोजना करून म्हणजेच उपचारात्मक चाचणी ही या पद्धतीचा आपण आधार घेऊ शकतो.